नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या येणाऱ्या काही एपिसोडमध्ये असे होणार की आत्ता सध्या आपण असे बघतो की सायलीला प्रेग्नन्सीचे जे लक्षणं असतात त्यावरून आणि डॉक्टरांनी जे रिपोर्ट दिलेले असतात त्यावरून काही टेस्ट झालेले असतात आणि त्या रिपोर्टचे सत्य शेवटी आज कल्पनाला आणि घरातील सर्व सुभेदार फॅमिलीला समजलेले असते आणि सायली चक्क प्रेग्नेंट आहे हे डॉक्टरांनी सांगितल्यानंतर कल्पनाचा तर आनंद हा अनावर झालेला असतो। काय करू आणि काय नाही, सायलीची किती काळजी घेऊ किती नाही असे तिला वाटत असते। प्रत्येक गोष्टीमध्ये ती सायलीची काळजी घेत असते आणि तिला इतका आनंद झालेला असतो की आता मी चक्क आजी होणार। आणि पूर्णाई आजीसुद्धा प्रतापला म्हणत असते की खरंच आपल्या कल्पनाला किती आनंद झाला आणि तो तिचा हक्क आहे तो तिला मिळायलाच पाहिजे, कारण आता सायलीला हे प्रेग्नेन्सीचे लक्षणं तर दिसतात आणि डॉक्टरांनी सुद्धा सांगितले, त्यामुळे खरंच आता जोगतीन आईने जे शब्द म्हटले होते ते खरे होणार आणि आता अर्जुन सायलीचा जे काही बाळ आहे ते माझ्या मांडीवर खेळणार म्हणून पूर्णाई आजीसुद्धा खूप खुश झालेली असते। पूर्णाई आजी आणि कल्पना तर मात्र खूप स्वप्न रंगवत असतात। कल्पनाने तर अर्जुनच्या लहानपणीचा जो फोटो अल्बम असतो तो सुद्धा काढलेला असतो आणि तो फोटो अल्बमचे सर्व फोटो ते सायली आणि अर्जुनच्या रूममध्ये लावण्याचा सुद्धा प्रयत्न करतात। विमल म्हणत असते की हो कल्पना वहिनी, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका, मी सर्व काही व्यवस्थित मॅनेज करते। सायली ताई आणि अर्जुन हे दोन्ही खुश राहिले पाहिजे याची मी पूर्णपणे काळजी घेते आणि सायली ताईंची सुद्धा मी काळजी घेत जाईल। त्यांना आता कोणतेही काम करून नाही द्यायचे आणि प्रत्येक कामात मी असेन। त्यामुळे कल्पना म्हणत असते की सायली तू सुद्धा आता स्वतःची खूप काळजी घ्यायची, कारण आत्ताच तुझी जखम ही पूर्णपणे बरी झाली नाही आणि आता प्रेग्नेंट काळामध्ये काही बायकांना खूप त्रास होत असतो आणि त्यामुळे हा त्रास तुला सहन करावा लागेल। स्वतःची सुद्धा काळजी घ्यायची आणि पोटातील बाळाची सुद्धा तू व्यवस्थित काळजी घ्यायची, कारण आता तुझ्या काळजीबरोबर तुला आता अजून एकाची काळजी वाढलेली आहे, त्यामुळे तू आता व्यवस्थित स्वतःकडे लक्ष द्यायचे। कल्पना वारंवार सायलीला लक्ष हे आणून देत असते की सायली व्यवस्थित चालत जा, इतकी धावपळ करत नको जाऊ। सायली तर ही किचनमध्ये असताना देवीआईच्या मंदिरात प्रार्थना करत असते आणि प्रार्थना करत असताना तिच्या लक्षात येते की गॅसवर हे दूध आहे आणि गॅस तर चालू आहे, म्हणून सायली ही धावतच जायला निघते। कल्पना म्हणते की सायली थांब, काय करतेस हे तू, स्वतःची काळजी घेत नाही का? आणि आता तू प्रेग्नेंट आहे ही गोष्ट लक्षात ठेव, कारण इतकी धावपळ करत नको जाऊ, कारण अशी धावपळ केल्याने त्या बाळाच्या म्हणजे तुझ्या गर्भावर परिणाम होईल। स्वतःची थोडीशी तरी काळजी घेत जा, अशी कल्पना वारंवार सायलीला सांगत असते। तेव्हा कल्पना ही म्हणत असते की सायली आता आपण देवीआईच्या मंदिरात सुद्धा जाऊन येऊयात आणि देवीआईच्या मंदिरात जे जोगतिनीने सांगितले होते तो शब्द खरा झाला, म्हणून देवीच्या दर्शनाचा आणि तुम्हाला बाळाला आणि बाळाच्या आईला तर छान आशीर्वाद भेटेल, म्हणून कल्पना ही सायलीला घेऊन देवीआईच्या मंदिरात सुद्धा गेलेली असते। त्यानंतर कल्पना ही पूर्ण स्वप्न बघत असते की आता बाळ या घरामध्ये येणार आणि बाळाचे सर्वत्र फोटो लागले गेले पाहिजे। सायली आणि अर्जुनच्या रूमची तर डेकोरेशन ही पूर्ण सजावट केलेली असते बाळांचे फोटो लावून। पाळणाघर कुठे असेल, काय काय कुठे असेल अशी कल्पनाची जल्लद तयारी चाललेली असते आणि पूर्णाई आजीची सुद्धा, कारण पूर्णाई आजी दाखवत नसते पण पूर्णाई आजीला सुद्धा आपला नातूपंतू येण्याची खूप अशी हौस झालेली असते। कल्पनाचा तो आनंद बघून पूर्णाई आजीला आणि प्रतापला सुद्धा आनंद वाटत असतो। तेव्हा इकडे कल्पना तर सायलीच्या डोहाळे जेवणची सुद्धा तयारी चाललेली असते। ते स्वप्न ती बघत असते की सायलीचे आता डोहाळे जेवण सुद्धा करावे लागणार आणि त्यासाठी काय काय तयारी करायची असे तिला प्रत्येक वाटत असते। तेव्हा कल्पना एक दिवस सायलीला म्हणत असते की सायली हे बघ, मी तुला मागे सांगितले होते ना की तो उपवास असतो, तो उपवास जर पकडला तर लगेच पुत्रप्राप्ती होत असते आणि सायली तो उपवास पकडला होता आणि खरंच तुला पुत्रप्राप्तीसुद्धा झाली, म्हणजे
देवाने तुझे म्हणणे सुद्धा ऐकले. सायलीला काय करावे आता काहीच समजत नाही. सायली म्हणत असते की खरंच मी आईला किती धोका देते, कारण आई तर किती आनंदित आहे आणि जर त्यांनाही समजेल की त्यांचा मुलगा आणि त्यांची सून त्यांना फसवते तर त्यांच्या जीवाला किती मोठा असा आघात होईल. त्या कधीही माफ करू शकणार नाही, कारण एका लेकीवर इतके प्रेम करणाऱ्या आई त्यांचे हे जे प्रेम आहे ते म्हणजे रागात कसे त्याच्यात भर पडेल जर त्यांना आम्ही हे कॉन्ट्रॅक्टचे सांगितले तर. तेव्हा सायली आणि अर्जुनला तर टेन्शन आलेले असते. तर आपल्यामध्ये असे कोणतेही नाते नाही आणि ते नाते नसल्यामुळे आता आपण आई बाबा कसे होऊ शकतो हाच प्रश्न त्यांना पडतो आणि हा काही चमत्कार वगैरे झाला की काय असे वाटत असते. तेव्हा सायली म्हणत असते की अर्जुन सर आता काय करायचे, आपण तर घरच्यांना सुद्धा फसवतो आणि आता हे जे विज्ञानाला शक्य झाले नाही ते आपल्यात चमत्कार होऊन शक्य होते, मग आता याला काय करायचे काय. अर्जुन म्हणत असतो की मी सायली मला खरं सांगा, तुमचं दुसरीकडे कोणीतरी तुमची म्हणजे प्रेम वगैरे आहे का, तुम्ही त्यांना भेटण्यासाठी जातात का. सायलीला तर धक्का बसलेला असतो. सायली म्हणते की अर्जुन सर हे काय विचारता हो तुम्ही, आजपर्यंत मी फक्त तुमच्याशी भांडत राहते, मी कधी तुम्हाला सोडून इतरत्र कोणत्याही पुरुषाचे अजून म्हणजे राहत सुद्धा नाही. तुमच्यावर इतका विश्वास ठेवून तुमच्या रूममध्ये मी एकटी तुमच्याबरोबर राहते आणि तुम्हाला अजूनपर्यंत वाटले का मी कोणत्या पुरुषाबरोबर बोलत असेल. सायली तर अर्जुन म्हणतो की मिस सायली मला खरंच माफ करा, पण हे जे काही प्रेग्नन्सीचे सत्य आता समोर आले ना त्यामुळे मला असे वाटले की खरंच काहीतरी मिस सायली आपल्यापासून लपवत असतील. तेव्हा सायली म्हणत असते की नाही अर्जुन सर आणि माझा फक्त तुमच्यावर विश्वास आहे. आणि तेव्हा आता इकडे कल्पनाची तर ढोळे जेवणाची ही सर्व स्वप्ने ती बघत असते. सायली खरंच सुंदर किती दिसत असेल आणि सायलीचे आता ढोळे जेवण करावे लागेल आणि आता बाळासाठी स्वेटरसुद्धा विणवावे लागेल. सर्व तिची धावपळ चालूच असते, कारण पहिल्याच महिन्यापासून जेव्हा डॉक्टरांनी सांगितले तेव्हापासून कल्पनाची पूर्ण अशी जल्लद तयारी चालू असते. पण आता या सर्व आनंदात एक मोठा दुःखाचा डोंगरसुद्धा कोसळणार असतो, कारण जे काही अर्जुन आणि सायली यांचे कॉन्ट्रॅक्ट पेपर्स आहे ते कल्पनाच्या सुद्धा हाती लागणार असते. आणि प्रिया ही सर्वांसमोर सायली आणि अर्जुनच्या प्रेग्नन्सीचे खोटे सत्य म्हणजे जे खोटे रिपोर्ट आहे ते येऊन दाखवणार. तेव्हा आता जे कल्पनाला तर अगोदर माहिती झालेली असते की अर्जुन आणि सायली यांच्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट मॅरेज हे आहे आणि त्यांनी आपल्याला धोका दिला, परंतु कल्पना ही सर्व धक्का पचवते आणि तर अर्जुन आणि सायली चक्क एकमेकांच्या प्रेमात तर पडलेले असतात. अर्जुनच्या मनामध्ये सायलीविषयी खूप प्रेम असते आणि त्याच वेळेस अर्जुनने सायलीला प्रेमाचे प्रपोज केलेले असतात. तेव्हा अर्जुन आणि सायली एकमेकांच्या पूर्ण प्रेमामध्ये वाहून गेलेले असते. सायलीने सुद्धा अर्जुनला प्रेमाचे प्रपोज केलेले असतात आणि खरंच लवकरच आता जेव्हा जी काही प्रेग्नन्सीची गुड न्यूज आहे ती लवकरच खरी होणार असते आणि आपले सायली आणि अर्जुन खरंच आईबाबा होणार असतात आणि सायलीच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रमसुद्धा खूप थाटामाटात पार पाडणार असतो. प्रिया आणि अस्मिता यांचासुद्धा सर्वांसमोर पोपट होणार असतो, कारण आता सायली आणि अर्जुनच्या जीवनामध्ये येणारा जो काही आनंद आहे तो कधीही कोणीही हिरावून घेऊ शकणार नसतात. कितीही संकटाला सामोरे जरी जावे लागले तरी सायली आणि अर्जुन शेवटी एकत्रच राहणार असतात. आणि कल्पनाने सायलीचे डोहाळे जेवण ही धुमधडाक्यात करण्याचे ठरवलेले असते आणि तो कार्यक्रम ती स्वप्ने म्हणजे तिची तयारी ही जल्लद चालूच असते. तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.